नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गोबी मंचुरियन तयार करूया. एक ताट भरून फ्लावर चिरून घेतला आहे. अर्धे पातेले भरून थंड पाणी घेतले आहे. यामध्ये 2 मोठे चमचे मोठे मीठ घातले आहे. आता 1 ते 2 चमचे हळद घालूया. आता फ्लावर यामध्ये घालूया. हे पातेले गॅसवर ठेवूया. या पातेल्यावर झाकण ठेवले आहे. 10 मिनिटे आपण गॅसवर ठेवायचे आहे. एका पातेल्यावर या प्रकारची चाळणी ठेवून यामध्ये हे फ्लावरचे तुकडे घालूया. असे केल्यामुळे या पातेल्यातील अधिक असलेले पाणी या चाळणीमध्ये पडेल. हे फ्लावर मी या भांड्यात काढले आहेत. आता 1 वाटी मैदा घातला आहे. 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालूया. आता चवीप्रमाणे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी 1 ते 2 चमचे मीठ यामध्ये घातले आहे. 2 ते 3 मोठे चमचे तिखट घालूया. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता चांगले सरमिसळ करूया. यामुळे हा मसाला सगळीकडे चांगला पसरेल. आता अगदी थोडे थोडे पाणी घालून हे नीट मिसळूया. पुन्हा मी थोडेसे पाणी घातले आहे. पुन्हा एकदा चांगले नीट मिसळून घेते. थोडेसे पीठ कमी वाटत आहे. यामुळे अर्धी वाटी मैदा घालते. पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करते. यामध्ये पिठांचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. हा मसाला या फ्लावरला चांगला लागायला हवा. आता आपण हे भांडे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. आता 10 मिनिटे पूर्ण झाली आहेत. गॅसवर तेल तापायला ठेवले होते. तेलामध्ये मी थोडेसे पीठ घातले आणि ते तळून वर आले. याचा अर्थ आहे आपले तेल चांगले कडकडीत तापले आहे. या कडकडीत तेलामध्ये आपण याप्रमाणे हे फ्लावर तळून घेऊया. हे आपण सोनेरी रंगावर चांगले तळून घेऊया. हे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत. आता आपण हे सोनेरी रंगावर चांगले तळून घेतले आहेत. याप्रमाणे मसाला लावलेले फ्लावर आपण चांगले तळून घेऊया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. हे रेसिपी व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करू शकता. बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे मी जेव्हा कधीही रेसिपी यूट्यूबवर घालेन लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आणि माझ्या रेसिपी तुम्ही लगेच बघू शकता. हे फ्लावरचे तुकडे मी चांगले कुरकुरीत तळून घेतले आहेत. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 2 भोपळी मिरच्या चिरून घेतल्या आहेत. 1 इंच आले आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये आपण तेल घालूया. तेल चांगले तापल्यावर या सगळ्या भाज्या या कढईमध्ये घालूया. या भाज्या तेलामध्ये चांगल्या परतूया. या सगळ्या भाज्या तेलामध्ये 80% शिजवून घेऊया. एका वाटीत 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. यामध्ये 4 चमचे पाणी घातले आहे. या भाज्या आता 80% शिजल्या आहेत.
आता यामध्ये आपण वेगवेगळे सॉस घालूया. अर्धी वाटी रेड चिली सॉस घातला आहे. अर्धी वाटी सोया सॉस घालूया. 1 वाटी टोमॅटो सॉस घालूया. सॉसचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. या वाटीला थोडासा सॉस लागला आहे, यामुळे थोडेसे पाणी या वाटीत घातले आहे. हे पाणी यामध्ये घालूया. चांगले सरमिसळ करूया. 1 ते 2 मिनिटे हा सॉस आपण गरम करूया. यामध्ये आता कॉर्नस्टार्च स्लरी घालूया. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया. यामुळे आता हा सॉस चांगला दाट होईल. 1 ते 2 चमचे ग्रीन चिली सॉस घालूया. आता आपला हा सॉस तयार आहे. यामध्ये हे तळून घेतलेले फ्लावरचे तुकडे घालूया. चांगले सरमिसळ करूया. ही गोबी मंचुरी 5 मिनिटे चांगली गरम करूया. आता गोबी मंचुरियन तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.